बाबा, मी शपथ घेऊन सांगतो, प्लीज एकदा ऐकून तर घ्या माझं. आता काय ऐकायचं राहिलंय? या लोकांनी तुला या दागिन्यांच्या डव्यासकट पकडलंय. कमळे, खरं तर मला खूप आनंद झाला होता. माझी मोठी मुलगी या घराची मोठी नात या घरात परत आली म्हणून. या घरचे सगळे अधिकार, सगळं प्रेम देण्याचा प्रयत्न मी तुला केला. आईच्या वतीने सगळे अधिकार मी तुला दिले सुद्धा ग. आणि हे सगळं तुझंच होतं ना, मग का असं वागलीस? मी काय कमी केलं म्हणून तू असं केलंस? हाय तुळजाई, मला सारखं असं वाटतं का काहीतरी गडबड आहे. मनाला सारखी हुरहुर लागून राहिली. मला अचानक असं स्वप्न का पडलं असेल? सारखी भीती वाटायला लागली का कमळ कुठेतरी संकटात आहे. कोणत्यातरी चक्रव्यूहात अडकत चालली आहे. आणि ते चक्रव्यूह तिच्याच माणसांनी तिच्या भोवती उभं केलंय. माझ्या कमळीला तिच्याच माणसांपासून धोका आहे असं वाटायला आई मला. नाही आई तुळजाई, तू एक वेळ माझा जीव घे, पण माझ्या कमळीवर कोणतं मी संकट येऊ देऊ नकोस. हात जोडते तुझ्यावर आई, माझ्या कमळीला सुखात ठेव. राजन, अरे असं प्रेमाने आणि गहीवरून काय सांगतोयस तिला? ती काय गरीब गाय नाहीये. ती तिची ही चूक कबूल करत नाहीये, कळलं का? एक्झॅक्टली. आणि एक सेकंड, ग्रॅनियाची चूक नाही, क्राईम. या गावछापने क्राईम केलाय. चोरी करणं क्राईम आहे ना? हो 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 हो, अगदी बरोबर बोलतेस तू. आपल्या घरामध्ये चोरी करणं हा गुन्हा केलाय तिने, आणि गुन्ह्यालाही शिक्षा झालीच पाहिजे. आणि गुन्ह्याला काय शिक्षा करतात? पोलिसांकडे देऊन टाकणं. हो, पण ते बाहेरच्या जगात. या कामिनीच्या जगामध्ये जिथे कामिनीचं राज्य असतं तिथे गुन्हेगाराला शिक्षा होते, आणि ती तेव्हाची तेव्हाच होते. आम्ही चोरी करत नव्हतो. गप्पा बस. खरं बोलायचं, तू चोरी केली आहेस, हो का नाही? कबूल कर. तुझ्यासारख्या गरीब मुली दुसरं काय करणार? चोरीच करणार ना. कबूल कर, तू चोरी केली आहेस म्हणून. कबूल कर तू. कामिनी आजी, मी काहीच केलेलं नाही. अन्नपूर्णा आजींना त्रास होतोय, मला असं मारू नका. असं मारू नको. काय करू? कमळे, काय मारू नको तर काय करू? काय आरती ओवाळू का तुझी? आणि मी काय करायचं हे सांगणारी तू कोण ग? आजी आजी, आम्ही चोरी केलेली नाही हो. आजी, तुम्हाला माहित आहे ना हो, मी तुम्हाला सांगितलं ना सगळं. तिच्याशी काय बोलतेस? माझ्याशी बोल ना, माझ्याशी बोल. कामिनी आजी, बास. आमच्या घरचा प्रश्न आहे हो, आमचा आम्ही बघून घेऊ. मला बाबांना समजवायचंय. काय समजायचं? काय समजवायचं? या दागिन्यांवर माझ्या अनिकाचा सुद्धा अधिकार आहे, आणि तू हे दागिने चोरून तिचा हक्क हिरावून घेत होतीस.
आणि तरी नाही. लिंगे, चोरी म्हणजे गुन्हाच आहे. आजी आजी सांगा की असली मला मारतात. सांगा की बघा की कसं करायला माझ्यावर चोरीचा आळ गेल्यात. प्लीज बोला आजी, प्लीज काहीतरी सांगा यासनी. काय वहिनीची कसली साक्ष काढतेस? आहे का तिचा मेंदू शाबूत आहे का? काही कळतंय का? बोलता येतंय का? नाही ना. उलट तिच्या ह्या असल्या अवस्थेचा तू गैरफायदा घेतलेला आहेस. कपाटातनं दागिने चोरी केलेस तू. अरे सामान्य नाहीये ती. ती म्हणजे फक्त एक जिवंत मडय मड. हो बस. माझ्या आजीला काय बी बोलायचं नाही. बोलणार बोलणार. आत्या, काय करणार तू? आत्या, आत्या झाली असेल तिच्याकडनं चूक म्हणून आता काय तिचा जीव घेणार आहेस का? हो जीव घेणार. घेणार मी तिचा जीव. जीव घेणार. आत्या, काय करायला सोडा तिला. आत्या, आत्याचा गळा सोड. आत्या, आत्या, आत्या सोड. आत्या, तिचा गळा सोड. Come here.